नमस्कार, राणीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत केशर खवा मोदक। त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे, हा खवा घेतलाय मी, हा पावशेर खवा आहे। त्यानंतर गरम दूध घ्यायचे 2 ते 3 चमचे। त्यानंतर केशर, साखर आपल्या आवडीप्रमाणे घ्यायची आहे आणि 1 चमचाभर साजूक तूप। चला तर आपण सुरुवात करूयात मोदक बनवायला। त्यासाठी आधी काय करायचं, आपण हे जे गरम दूध घेतलेले आहे त्यात केशर टाकून घ्यायचे। दूध हे गरमच घ्यायचंय, त्यामुळे केशर पटकन त्यात मिक्स होतं आणि केशराचा रंग पटकन दुधात उतरतो। आता आपण हे चांगलं हलवून घेऊयात। हे बघा, आपलं केसर आता चांगलं विरघळलेलं आहे आणि दुधाचा रंग पण बघा किती छान आलेला आहे, पिवळसर असा। आता कढईत तूप घ्यायचे, एक अर्धा चमचाभर, आणि त्यात आपल्याला खवा परतून घ्यायचा आहे चांगला। अगदी मंद आचेवरती परतून घ्यायचा आहे आपल्याला खवा, नाहीतर खवा खाली लागतो कढईला। आपल्याला 1 ते 2 मिनिटं खवा चांगला परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण यात घालणार आहोत आपलं केशरचं दूध। आणि आता हलवून घ्यायचं आहे आपल्याला हे चांगलं। गॅस आपला मंदच आहे आणि हे सतत हलवत राहायचे। आपल्याला हे मिश्रण थोडंसं घट्ट करून घ्यायचंय। हे बघा, केशरचा चांगला रंग आपला आता खव्याला आलेला आहे। आपल्याला हे मिश्रण थोडंसं अजून घट्ट करून घ्यायचंय। एक 4 ते 5 मिनिटं आपल्याला खवा चांगला परतून घ्यायचा आहे हा। हे बघा, एक 5 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपलं मिश्रण चांगलं घट्ट झालेलं आहे। तर आता आपण हे थंड होण्यासाठी ठेवूयात। दुसऱ्या भांड्यात काढून ठेवते मी। हे बघा, मी एका मोठ्या भांड्यात काढून घेतले आणि आता आपल्याला हे थंड होऊन द्यायचे आहे आणि मग त्यानंतर आपण याच्यात साखर मिक्स करणार आहोत। गरम खव्यात साखर नाही मिक्स करायची आहे, थंड झाल्यावरच करायची आहे। हे बघा, आपलं खवा आणि केशरचं मिक्सचर आता थंड झालेलं आहे। आता यात आपण साखर मिक्स करून घेऊयात। थोडी थोडी करून साखर टाकायची आहे, तुम्हाला आवडेल तशी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता। हे बघा, आता साखर यात मिक्स करून झालेली आहे आणि मी आता हे चांगलं मळून घेतलंय। आता आपण याचे मोदक बनवून घेऊयात।